तुम्ही गॅसच्या ओट्यावर बसले हो ना. बाय बाय. बाय बाय. हाय हॅलो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग शूट करायचं कारण म्हणजे आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लड्डू. तेच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार होते. तर चला म्हटलं आज सकाळपासून ब्लॉग शेअर करते. आणि हा बघा श्रीजित माझ्यासोबत आहे लड्डू बनवायला. काय बनवायचं आहे आपल्याला श्रीजित? काय बनवायचं आहे? लड्डू. पोहे नाही. हा कच्चेच पोहे खात आहे म्हणून त्याला आता पोहे बनवून पाहिजे. पण मी आता त्याला पोहे देणार नाही कारण त्याला थोडी तब्येत ठीक नाही आहे त्याची. हा लड्डू बनवायचे आहे. तू खाशील ना लड्डू? तर इकडे बघा कुकर लावून घेतला आहे. त्याच्यासाठी मुगाची खिचडी बनवून घेतली कारण त्याला बरं नाही आहे म्हणून थोडं त्याच्यासाठी मुगाची खिचडी बनवते म्हटलं. आणि त्याला आता सकाळपासून काहीच दिलं नाही मी खायला. थोडं बॉडी. हे बघ माझी बॉडी. तुझी बॉडी दाखव. असे दाखवत असते का बॉडी? असं दाखवायचं असं बॉडी. हां बॉडी. हां श्रीजितची बॉडी बघा. चला तर भेटूया रेसिपीमध्ये आणि ब्लॉग असाच कंटिन्यू पहा. मी तुमच्यासोबत लड्डूची रेसिपी शेअर करणार आहे. सो कंटिन्यू राहा. सर्वात आधी मी इथे मखाना भाजायला घेतला आणि थोडं तूप टाकलं आणि मखाना चांगला असा रोस्ट करून घेतला. सर्वात आधी ड्राय इन्ग्रेडियंट्स जे असतात ते भाजून घ्यायचे आणि कढईमध्ये पुन्हा थोडंसं तूप टाकलं. आणि जे आहेत माझ्याकडे मी गोव्याला जे गेली होती लास्ट वीकला तिथून काजू आणला होता आणि तो काजू खूप छान आहे. तर त्यामुळेच मी ड्रायफ्रूटचे लड्डू बनवायला घेतले. एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण बनवून बघते म्हटलं व माझा हे फर्स्ट टाईमच आहे. आणि हा गोव्यावरून आणलेला काजू जो आहे तो पॉलिश न केलेला आहे त्यामुळे असा ब्राऊन कलरचा आहे आणि खूप छान टेस्ट आहे याची. आणि स्वस्त पण मिळाला. त्याला पण असं ड्राय रोस्ट करून घेतलं थोड्या तुपामध्ये. आणि नंतर बदाम घेतले. बदाम पण रोस्ट करून घेतली छान अशी. बदाम रोस्ट करून झाल्यानंतर मी इथे पिस्ता घेतला रोस्ट करायला. आणि जे आहेत जे असे छोटे छोटे राहतात सीड्स वगैरे त्या एकत्रच भाजून घेते म्हटलं. नंतर मग त्याच कढईमध्ये अक्रोड टाकले. आणि अक्रोडची क्वांटिटी मी काही मोजून काही घेतलं नाही आहे. सर्व काही अंदाजेच घेतला आहे. पण थोडे अक्रोडची जी क्वांटिटी आहे ते वाढून घेतली कारण ते खायला काही एवढे टेस्ट लागत नाही. थोडं कडवट पण वाटतं गिळल्यानंतर म्हणून ते लड्डूमध्येच खाल्ल्या जातात म्हणून मी थोडे जे आहेत अक्रोड जास्त घेतले. आणि सेम तसंच गोडंबीचं पण आहे. ते पण आपण तसं असं बाउलमध्ये घेऊन खात नाही जसं काजू बदाम खातो तसं. म्हणून ते पण मी थोडे जास्तच घेतले. आणि सर्व गोडंबी आणि अक्रोड आणि पिस्ता सर्व मिळून भाजून घेतला. आणि याचा कलर असा ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. नंतर सीड्स घेतल्या भाजायला. माझ्याकडे पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स या दोन सीड्स अवेलेबल होत्या त्याच घेतल्या. आणि त्याच्यामध्ये आणखी थोडं तूप टाकलं. त्या पण ड्राय रोस्ट अशा छान भाजून घेतल्या. त्याचं पण त्या तडतड असे उडायला लागतात कढईमधून तर तेव्हा समजून जायचं की त्या भाजून झाल्या आहेत म्हणून. आणि लवकरच त्या बाहेर पण काढायच्या. त्या भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मनुका घातला आणि तो पण छान असा भाजून घेतला. तो पण थोडा असा फुगायला लागतो तेव्हा आपल्याला कळतं की तो भाजून झाला. त्यानंतर इथे मी खजूर घेतलेले आहे पेंड खजूर. आणि ते पण असे छान असे ड्राय रोस्ट करून घेतले. आणि ते रोस्ट करताना थोडं पिघलू लागते त्यामुळेच आपल्याला लड्डू बांधायला जे आहे ते हेल्प होतात. म्हणून ते पण छान असे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेत. आणि त्यामुळेच गोडवा पण वाढतोय लड्डूचा आणि मुलं पण खातात. आणि म्हणून मग ते पण घेतले मी आणि छान असे रोस्ट करून घेतले. आणि नंतर मग यामध्ये मला गव्हाचं पीठ न घालता रागीचं पीठ घालायचं होतं. नाचणीचं पीठ ते आपण तसं खात नाही म्हणून लड्डूमध्ये पण खाऊन होईल म्हटलं. आणि श्रीजीसाठी पण ते चांगलं आहेत म्हणून त्यामध्ये थोडं तूप घालून ते पण रोस्ट करून घेतलं आहे. छान असा ब्राऊन कलर होईपर्यंत ते भाजून घ्यायचं आहेत. आणि स्मेल पण सुटतो त्याच्यानंतर आपल्याला समजतं की ते भाजून झालं आहेत म्हणून. नाचणीचं पीठ भाजून होईपर्यंत इकडे सर्व जे आहेत मी भाजून घेतलेले सर्व ॲटम थंड झाले होते. तर सर्वात आधी मिक्सरमधून मखाना काढायला घेतला आणि मखानापासून सुरुवात केली. छान असं मिक्सरमधून मखाना बारीक असा काढून घेतला. आणि मला सर्वच बारीक करून घ्यायचं होतं कारण श्रीजित तो खातो आणि तो जास्त काही बारीक चावत नाही म्हणून मी सर्व बारीक करूनच लड्डू बनवणार होते. कोणी असं थोडं जास्त जाडसर पण ठेवतात तर ते पण लड्डू छान वाटतात. पण मला इथे सर्व बारीक करायचं होतं. छान असं बारीक करून घेतलं. आणि जे नाचणीचं पीठ होतं त्यामध्ये सर्व एकत्र करते म्हटलं.
तर नाचणीच्या पिठामध्येच हे सर्व टाकून घेतलं. नंतर काजू बदाम हे सर्व पण काढून घेतले मिक्सरमधून, ते पण त्याच्यामध्ये टाकून घेतले. जे पिठामध्ये सर्व एकत्र करायचं होतं त्याच कढईमध्ये बनवून घेते म्हटलं, जास्त भांडणं नको भरायला म्हणून. आणि त्याच्यामध्ये हे सर्व टाकून घेतलं मी. आणि हो, तुम्हाला सांगायचंच राहिलं, जेव्हा मी मखाना काढला तेव्हा त्याच्यामध्ये थोडे 5-6 विलायची पण घालून घेतली होती. आणि नंतर जे आपले खजूर आहेत ते पण मिक्सरमधून काढून घेतले. ते असं काही त्याचा गोळा बनला होता. नंतर हे सर्व मला मिक्स करायचं होतं, तर मला आयडियाच नव्हती, कारण मी हे लड्डू फर्स्ट टाईम बनवत आहे. तर मी सर्व हे जे आहेत मिक्सचर ते हाताने मिक्स करायला घेतलं, तर ते काही बनतच नव्हतं. आणि त्याच्यामध्ये मी थोडं आणखी तूप ॲड केलं तरी पण ते बनत नव्हतं. नंतर मला आयडिया आली, आणि इकडे श्रीजित पण झोपेमधून उठला होता, तर मला हे कसं तरी काम आटपायचं होतं, लड्डू बनवून घ्यायचे होते. म्हणून मग मी मिक्सरमधून काढून घेतला. आणि मिक्सरमधून काढल्यानंतर हे सर्व एकजीव झालं त्याच्यामध्ये, आणि खूप छान असे लड्डू बनायला मला हेल्प. त्यामध्ये आणखी मी 2 चमच गाईचं तूप असं ॲड केलं. आणि नंतर हा आहे फायनल रिझल्ट. छान असेल गोल गोल मस्त मी लड्डू बनवून घेतले. आणि मी हे खूप जास्त क्वांटिटीमध्ये बनवले नव्हते, कारण मी फर्स्ट टाईमच बनवत आहे, तर कसे होते कसे नाही मला काही माहीत नव्हतं. तर चला थोडा क्वांटिटीमध्येच बनवते म्हटलं. तर छान असे एवढे लाडू बनवून तयार झाले होते. आणि आता लड्डू फायनली झालेले आहे. आणि लड्डू बनवता असा काही माझा अवतार झालेला आहे. आणि श्रीजित पण आता झोपेतून उठला. हा बघा, आता आम्हाला जायचं आहे. कुठे जायचं आहे श्रीजित? हा, घसरमंडी म्हणजे गार्डनला जायचं आहे आम्हाला. बाय कर, बाय. चला तर मग आता श्रीजीच्या बायनी आजचा व्हिडिओ संपवते. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. हो, लड्डूची रेसिपी कशी जमली आहे, मला फर्स्ट टाइम केलेले लड्डू जमले का नाही ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी आता टेस्ट करून बघितलं आहे, तर एकदम छान झाला आहे, मला तर आवडला. आणि तुम्हाला कसं वाटली रेसिपी ते नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.